नमस्कार मंडळी, आज मी जे सांगणार आहे ना घरगुती, आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा घरगुती व्हिडिओ आहे आणि शक्यतोवर माझे 70-80% व्हिडिओ हे घरगुती आपल्या घरगुती प्रपंचावर, आपल्या कौटुंबिक जीवनावरच खूप आधारित असतात। कसं आहे ना, जग खूप सुंदर आहे, जग खूप सुंदर आहे हे आपल्याला डोळ्यानं दिसतंय, सुंदर आहे, पण खरंच ते सुंदर असतं का? दुरून डोंगर साजरे हे म्हणता येते, खरंच त्या डोंगरावर गेल्यानंतर डोंगर हा गोजिरा, साजिरा आणि चांगला असतो का? दुरून डोंगर साजरे सहज म्हणता येते, पण खरंच तो साजरा असतो का? त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसमोर आणाव, सांगाव, घरगुती आहे, आपल्या कामाचं आहे म्हणून सांगायसाठी, म्हणून आज हा व्हिडिओ घेऊन आलो। तुम्हाला पटल न पटल हे आता आपापल्या भावना आहे, पण पटतंय का नाही का पटतंय हे पाहिल्यानंतरच समजल। तर माझी एवढी कळकळीची विनंती आहे, पहा, कौटुंबिक व्हिडिओ, आपले घरगुती व्हिडिओ जे असतील ना हे पाहायला पाहिजे। काय आहे ना, त्याच्यातून आपल्या घराची रूपरेषा कळती, आपल्या कुटुंबाची रूपरेषा कळती। तेवढ्यासाठी फक्त मी आजचा हा व्हिडिओ आपल्या समोर आणलाय। आवडला तर हो म्हणा, नाही आवडला तर बंद करा। असं आपल्यावर काही जबरदस्ती नाही, बळजबरी नाही, कुठल्या प्रकारचा दबाव नाही। तुम्हाला जर आवडत असेल तरच पाहू शकता। काय आमच्या आजोबानं, मी लहान असेल त्या टायमाला सांगितलेली गोष्ट मला आज आठवली, कारण तसं प्रसंग मी माझ्या डोळ्यानं पाहिला। तसा प्रसंग ज्या वेळेस मी माझ्या डोळ्यानं पाहिला आणि त्या काळी लहानपणी आजोबांनी, मी लहान असताना आजोबांनी सांगितलेला प्रसंग अगदी तंतोतंत मला पाहायला भेटला, म्हणून म्हटलं बा हा प्रसंग मी माझ्या मित्रमंडळी समोर सुद्धा शेअर करू शकतो, त्यांना सांगू शकतो की या गोष्टी घडतात। एका घरची गोष्ट आहे, मला तो प्रसंग त्या घराशी निगडीत दिसला म्हणून पहिला माझ्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो। तुम्हाला ती आवडल पटल, तुम्ही म्हणसान रिअलिटी आहे, खरं आहे, तीळ मात्र चूक नाहीये आणि ते आपल्या कुटुंबास जीवनाशी लगेच तंतोतंत बसणारी गोष्ट आहे। काय झालेलं आहे, एका कष्ट करणाऱ्या माणसानं, अगदी रक्ताचं पाणी करणाऱ्या माणसानं, हाडाची काढ करणाऱ्या माणसानं जीव गहाण ठेवून आपलं काम केलं प्रपंच धकवायसाठी। त्यानं आपला प्रपंच धकवायसाठी जीवाचं रान केलं, पण गरिबामाग हजारो अडचणी असतात। गरिबी ही अशी सहज म्हणणारी गोष्ट नाही, गरिबी येणं ही म्हणजे एक साधी गोष्ट नाही, आणि गरिबी आल्यानंतर तिला आव्हान बी देणं, तिला साजरं बन जाणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही। त्याला सुद्धा वाघाचंच काळीज लागतंय, वाघाच्या काळीजा वाले माणसंच ती गरिबी सहन करू जाणे आणि गरिबीतून वाट काढू जाणे। म्हणून एक सांगतो की तो कष्ट करा माणूस होता, अगदी आपलं प्रपंच धकावता धकावता, प्रपंच चालवता चालवता मेटा खुटीला आला, अगदी त्याच्या समोर मरणाशिवाय आता पर्याय नाही, हे एकच त्याच्या पुढे पर्याय उरला। शेवटी ठाणलं की बा आता मी त्रस्त झालो, माझा प्रापंचिक व्यवहार चालवायसाठी चालवता चालवता मी खंगून गेलो, माझ्याकडे इतक्या लोकांचं देणं घेणं झालं की आता मी ते नाही देऊ शकत। प्रपंच भागवायसाठी खूप लोकांकडे मी हात पसरले, त्या लोकांना दिलं पण आता माझं त्या लोकांनाच वापस देणं नाही झालं तर मी परत कोण्या तोंडाने यायला मागू? त्याला मागायसाठी यांच्याकडं पर्याय राहिला नाही, म्हणून त्या माणसाने विचार केला की मी आता आत्महत्या करणार, आणि तो आत्महत्या करण्यासाठी निघाला।
आत्महत्या करण्यासाठी निघाल्यानंतर सुद्धा एक आशा कुठंतरी माणूस म्हणतात की बा एक आपल्या काजव्याचा उजेड सुद्धा माणसाला कुठंतरी अंधाराला चिरून टाकतो. तशातली गोष्ट त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली की बा मी आता एखादी चोरी करून बघतो. शेवटचा पर्याय एक त्याच्या पुढे आला की प्रपंचासाठी लोकांच्या देण्या घेण्यासाठी मी चोरी करून पाहतो. आणि त्यानं काय असतंय ना की ज्याला ते अनाडी का खेळना खेळका सत्यानाश, अडाण्याचं जर खेळणं असेल ना तर ते खेळाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. तशातली गोष्ट नवीन माणूस चोरी करायला गेला तर तो कशा प्रकारचा गुतन हे सांगता येत नाही. त्याला लागतात जातीवंत चोर, तेच चोरी करू जाणे. आपल्यासारख्या कष्ट करून प्रपंच धकावणाऱ्या माणसाकडून चोरी जायला जात नाही, त्याला चोरी करता येत नाही. ही हकीकत आहे, खरी गोष्ट आहे. त्याला चोरी करता येत नाही. त्या माणसाच्या मनात एक विचार आला की आता आपण चोरी करून पाहू. जर या वेळेस जर माझं नशीब भाग्यवान असेल, बलत्तर असेल तर मी केलेली चोरी सुद्धा फकन आणि माझा संसार परपंचासाठी, माझी उपाशी तरफडणाऱ्या लेकरासाठी मला ह्या चोरीतून काहीतरी फळप्राप्ती होईल. म्हणून त्यानं चोरी करायचं ठरलं आणि त्यानं ती चोरी केली. पण चोरी करून सुद्धा तो पकडला गेला. ज्या वेळेस ती चोरी त्याची पकडल्या गेली त्याला लोकांना मारहाण केली, केसेस झाल्या. शेवटी तो काय म्हणतो आपण तशी गोष्ट कोर्टात गेली. गोष्ट कोर्टात गेल्यानंतर जजनं त्याला सांगितलं की तू चोरी का केली, विचारलं चोरी का केली, याच्यासाठी तुला फाशी सुद्धा होऊ शकते. ते म्हणे तुम्ही मला फाशी बी दिली मायबाप तरी तुम्ही देवता आहात, तुम्ही मला फाशी जरी दिली तरी मला शिक्षा मंजूर आहे. पण मी जे आजपर्यंत काबाड कष्ट करत आलो त्या काबाड कष्टातून मिळणाऱ्या फळ, ती प्राप्ती मी माझ्या पूर्ण कुटुंबातील सदस्यांना देत आलो. त्यांचे सुख, त्या माझ्या सुखात त्याला सहभागी करत आलो. आज ही जी मला हे भेटले, चोरी करून मला जे काही भेटणार होतं ते माझ्या कुटुंबासाठी होतं. मी त्यांना हे सगळं त्यांना देणार होतो. ते म्हणे ठीक आहे, तुला अजून म्हणे 2 दिवस देतो. 2 दिवस जाऊन तू एकदा त्याला विचारून ये की बा मला जी सजा होणार आहे त्या सजेमध्ये तुम्ही सहभागी होता का. ते म्हणे ठीक आहे. घरी येऊन त्यानं प्रत्येक 4-5 मुलं, बायको यांना विचारलं की बा मला तर सजा होणार आहे चोरीची, मी चोरी तुमच्यासाठी करणार होतो तर तुम्ही मला माझ्या सजेमध्ये सहभागी व्हा म्हणजे माझी सजा कमी होईल. घरचे प्रत्येक मेंबर त्याला नाही म्हणून बोलले की नाही म्हणे बा आम्ही सांगितलं होतं का चोरी करा म्हणून. प्रत्येक जण त्या गोष्टीतून निघून गेला की आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं चोरी करा म्हणून, तुम्ही गेले, आता तुम्ही त्या प्रसंगाला तोंड द्या. परत पुन्हा कोर्टात गेल्यानंतर त्या माणसानं सांगितलं म्हणे न्यायाधीश मायबाप तुमच्या मनात जी मला सजा द्यायची असेल ती सजा द्या, कारण मी चुकलोय. मी आतापर्यंत मी माझे म्हणून, मी आपले म्हणून ज्यायला जवळ धरलं ते मला आज समजले की हे फक्त सुखाचे भागीदार होते. यायचा माझ्या सुखात सहभाग होता, माझ्या दुःखात सहभागी कोणी नाहीये. मी आजपर्यंत जे केलंय, मी हाडाची काढ रक्ताचं पाणी जरी केलंय, माझा देह जरी मी संपावला तरी हे कमी पडन, पण हे त्या गोष्टीत सहभागी नाहीत. मी चुकलो, मला त्याच ठिकाणी जर काय म्हणतो आपण त्याला जागृत झालो असतो, माहिती झाला असतं तर मी माझा चांगल्या प्रकारे जगू शकलो असतो. 20-20, 22-22, 25-25 वर्षाचे झालेले टोनगे लेकरं मी तवाच घराच्या बाहेर काढून दिले असते, ते त्याच्या हल्ल्याला लागले असते. आज मला त्याला पोसायचं काम पडलं नसतं, पण मी ते नाही केलं. माझ्या काय म्हणतो आपण त्या गोष्टीला की बा माझ्या लालसेपोटी, माझ्या मयापोटी, माझ्या प्रेमापोटी मी त्याला नाही करू शकलो हे. पण आज मला त्याचं उत्तर मिळालं की तुम्ही केलेलं जे काय असेल ते तुम्ही तुमचं फिरत बसा. म्हणून मायबापा हो,
हे मला फक्त तुम्हाला याच्यासाठी सांगायचंय, शेजारी घडलेला प्रसंग तंतोतंत मला आवडला. मला आजोबांनी सांगितलेला प्रश्नाशी तंतोतंत जुळला, म्हणून म्हणलं यांना सुद्धा सांगावं. शेजारी सुद्धा तीच गोष्ट घडली. लेकरं म्हणू लागले आमच्यासाठी काय कमवून ठेवलंय. बाप म्हणे मी माझं जीवन उभ्या हयातीत चांगली गोष्ट कोणती घडली नाही, फाटके कपडे घालून समाजात हिंडलो, आणि पण मी तुमच्यासाठी चांगलं करून ठेवलं. लेकरं म्हणे तुमचं ते कर्तव्य होतं म्हणून तुम्ही करून ठेवलंय. आता बापानं त्या ठिकाणी काय करायला पाहिजे. लेकरं तर ताबडतोब 2 शब्द बोलून मोकळे होतात की हे तुमचं कर्तव्य होतं, पण ऐन वेळेवर मायबापानं काय करायला पाहिजे. बस एवढं मी बोलतो आणि थांबतो, कारण शेजारी घडलेला प्रसंग त्या माणसाने सुद्धा सांगितलं. माझ्याकडं लोकांचं लय देणं घेणं, मला ते फेडायचे, कसं फेडू ते लेकरांनी सांगितलं. तुम्ही तुमच्या परीनं फेडा. आज आम्ही घडणार आहेत, आम्हाला घडवायचा प्रयत्न करा. त्या बापानं कसं घडवायचं, कर्ज कसं फेडायचं, लेकरं कसे घडवायचे, संसार परपंच कसा चालवायचा, हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खरंच काय करायला पाहिजे, जर तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा. लाईक करा नका करू, सबस्क्राईब करू नका बा, असं माझं तुमच्यावर बंधन नाही. ज्याला आवडेल ते आपोआप सबस्क्राईब करतंय, लाईक करतंय, शेअर पण करतंय. चला काही हरकत नाही मित्रांनो, थांबतो. धन्यवाद.